नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनोळखी इसमाचा निर्गुण खून करणाऱ्या अज्ञात आरोपितांची तसेच मयताची ओळख पटवून आरोपींना अटक. गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांची कामगिरी. दिनांक 22/11/2023 रोजी श्री पंकज आत्माराम मोरे हे त्यांचे मित्र विक्रम भंडारी यांच्यासोबत कामाच्या निमित्ताने प्रवास करीत असताना बाफाने ब्रिज जवळ मोकळ्या जागेतील शेतात लघुशंकेला गेले असता त्यांना शेताच्या बांधावर झुडपात उताणे स्थितीतील एक संपूर्ण कुजलेले पुरुष जातीचे अंदाजे 25 ते 30 वर्ष वय असलेले प्रेत दिसून आले. त्यानंतर त्यांनी बाफाने पोलीस चौकी येथे जाऊन पोलिसांना दिलेल्या खबरीद्वारे नायगाव पोलीस ठाणे अपमृत्यू 72/23 CRPC 174 प्रमाणे सदरचा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. माननीय वैद्यकीय अधिकारी जे रुग्णालय यांनी प्रेतावर शवविच्छेदन करून मयताच्या डोक्यास गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचा अभिप्राय दिला. त्यावरून संबंधित अपमृत्यूचे तपासिक अंमलदार यांनी दिनांक 22/11/2023 रोजीचे नायगाव पूर्व मुंबई अहमदाबाद हायवेवर मोकळ्या शेतात अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून यातील मयताच्या डोक्यात दगड तसेच इतर कोणत्या तरी हत्याराने दुखापत करून त्याचा खून केला व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये दाट झुडपात टाकून पुरावा नष्ट केला. सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 140/2023 भादवीस कलम 302, 201 प्रमाणे दिनांक 24/11/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गंभीर स्वरूपाच्या खुनाचा गुन्हा केल्यानंतर अज्ञात आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने निर्जन स्थळी टाकलेल्या मयताचे प्रेत पूर्णपणे कुजून व सडून शरीरावरील त्वचा गळून हाडांचा सापळा दिसत असलेल्या अवस्थेत सापडलेल्या मयताची ओळख पटविणे आणि मारेकऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणे हे मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. दाखल निर्गुण खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांनी वेगवेगळी पथके तयार करून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मनुष्य मिसिंग चेक केल्या गेल्या. तसेच वसई विरार नालासोपारा मुंबई ठाणे परिसरात मयताचे फोटो व त्यांच्या अंगावरील कपडे चीजवस्तू यांची भित्तीपत्रिके बनवून ते सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली होती. त्यावेळी नायगाव पोलीस ठाणे मिसिंग रजिस्टर नंबर 72/2023 मधील मिसिंग लवेश रमेश माळी वय 23 वर्ष राहणार बीबी पाडा कामण स्टेशन कामण चौकीच्या मागे नायगाव पूर्व ही व्यक्ती दिनांक 8/11/2023 पासून मिसिंग असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर मिसिंग व्यक्तीच्या अंगावरील कपडे व त्याचे मिसिंग होण्याच्या कालावधीत हे मयत इस्माचे कपडे व मरणाच्या कालावधीशी मिळते जुळते असल्याने सदर मयत इस्माच्या प्रेतावरील कपड्यांवरून मयत इस्माची त्याच्या नातेवाईकांकरवी ओळख पटविण्यात आली. सदर मयत व्यक्तीस अंमली पदार्थाचे सेवनाची सवय असल्याने त्याच्या सोबत नशा करणाऱ्या व्यक्तींबाबत तपास करून त्यांची माहिती प्राप्त करण्यात आली. त्याच दरम्यान गुप्त बातमीदाराकरवी मयत लवेश रमेश माळी याचा त्याचे सोबत नशा करणाऱ्या मित्रांनीच ठार मारल्याची माहिती प्राप्त झाली. या अनुषंगाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार इसम वय 50 वर्ष राहणार बाफाने चौकीच्या बाजूला नायगाव पूर्व यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या बाबतीत चौकशी करून खालील आरोपितांची नावे निष्पन्न करण्यात आली. आरोपितांची नावे व पत्ते: एक पुरुष इसम वय 30 वर्ष राहणार शांती गोविंद मार्ग आनंद निवासच्या बाजूला चंद्रपाडा नायगाव. एक पुरुष इसम वय 30 वर्ष
राहणार बाफाने प्रवीण पेंटरच्या जवळ नायगाव पूर्व, एक विधी संघर्षग्रस्त बालक राहणार काश्मीरा. वरील प्रमाणे आरोपितांची नावे निष्पन्न झाल्यानंतर सदर आरोपितांचा शोध घेऊन त्यापैकी आरोपित एक पुरुष इसम वय 30 वर्ष राहणार शांती गोविंद मार्ग आनंद निवासच्या बाजूला चंद्रपाडा नायगाव यास ताब्यात घेण्यात आले. आरोपिताकडे गुन्ह्याचे घडले प्रकाराबाबत कसून चौकशी केली असता दिनांक 8/11/2023 रोजी सदर गुन्ह्यातील मयत लवेश रमेश माळी याने ताब्यातील आरोपित त्याची ऑटो रिक्षा क्रमांक MH/48/BF/2138 ही चालविताना ती डंपरला मागून ठोकल्याने रिक्षाची काच फुटल्याने नुकसान केल्याने आरोपिताचा मयतावर राग होता. त्यानंतर मयत यांनी गुन्ह्यातील तिन्ही आरोपित आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्यासोबत झोपडीमध्ये एकत्र नशा केली. त्यावेळी विधी संघर्षग्रस्त बालक याच्या खिशातून मयत लवेश रमेश माळी याने 5,000 रुपये चोरल्याचा संशय घेऊन वरील आरोपित व विधी संघर्षग्रस्त बालक यांनी मिळून मयत यास ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात दगड घालून जिवे ठार मारून त्याचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बाजूच्या झाडी झुडपात फेकून दिले असल्याचे कबूल केले आहे. गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नमूदचा गुन्हा घडले असून अथक व अविरतपणे सलग परिश्रम करून पूर्णपणे कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर टिळेकर नायगाव पोलीस स्टेशन हे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. सदरची कारवाई माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उपआयुक्त गुन्हे विभाग, माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 2 वसई युनिटचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर प्रकाश शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांत कुमार ठाकूर, पोलीस अंमलदार अमोल कोरे, महाराष्ट्र सुरक्षा बळ केकांत चौधरी, सर्व नेम गुन्हे शाखा 2 वसई, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सायबर गुन्हे शाखा तसेच नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर टिळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, रोशन देवरे, पोलीस अंमलदार सचिन खटाळ, चेतन ठाकरे, अमर पवार, जयवंत खांडवी, सचिन मोहिते यांनी केली. दिनांक 24/11/23 रोजी काही लोक वामनपाडा या ठिकाणी लघुशंकेसाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांना एक सांगाडा दिसून आला. त्याचे पूर्ण अंगावरचं मांस गळून गेलेलं होतं. त्या लोकांनी पोलीस चौकीला ही माहिती दिली. त्या माहितीवरून पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ती बॉडी ताब्यात घेतली आणि ती बॉडी त्याच्यासाठी पोस्टमॉर्टमसाठी जे हॉस्पिटलला पाठवली. जे हॉस्पिटलला पाठवल्यानंतर त्याच्या स्कलमध्ये फ्रॅक्चर आलेलं होतं. त्यामुळं हा खुनाचा गुन्हा आहे प्रकार आहे असं त्यांनी डॉक्टरांनी अभिप्राय दिला. त्या अभिप्रायावरून नायगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 24/11/23 रोजी. त्या गुन्ह्यावरून आमचे समांतर पथक तयार करण्यात आले. त्यामध्ये गुन्हे शाखा 2चे अधिकारी रणवरे, त्याचप्रमाणे कांबळे, त्याचप्रमाणे शिंदे API ह्या तिघांनी 3 पथके तयार करून ही बॉडी जी आहे ती बॉडी कुणाची आहे हे खूप मोठं आव्हान होतं शोधण्याचं. या तिघांनी 3 पथके तयार केली. त्या 3 पथकांनी वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन पॉम्पलेट्स तयार करून वाटले. पॉम्पलेट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा होता की त्या मैताच्या पायाला धागा बांधलेला होता. तो विशिष्ट प्रकारचा धागा ते आदिवासी लोक बांधतात. त्याचप्रमाणे ती चप्पल घातलेली होती आणि अंडरपॅन्ट जी होती ती माचो कंपनीची होती. या 3 दुव्यांच्या आधारे ह्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांना हे पॉम्पलेट्स वाटले होते.
त्या पॉम्पलेट्स वरून मग काही लोक समोर आले आणि त्यांनी मैताला ओळखलं. मैताचं नाव लवेश रमेश माळी असं होतं. मैताचं नाव ओळखल्यानंतर मग पुढचं आव्हान होतं आरोपी शोधणं. तर त्याच्यासाठी सुद्धा यांनी परत परिश्रम घेतले आणि त्याचे जे मित्र होते जे त्याच्याबरोबर नेहमी नशा करण्यासाठी बसायचे त्या लोकांना पहिलं राऊंड अप केलं. त्याच्यापैकी एक मित्र मिळून आला. त्याच वेळेला आम्हाला एक गुप्त बातमीदार देखील मिळाला, गुन्हे शाखेच्या लोकांचा गुप्त बातमीदार. त्या बातमीदाराने माहिती दिली की हे 4 लोक एका ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि नशा करण्यासाठी बसलेले होते. त्यावेळेस त्यांच्यात वाद झालेला होता. हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितल्यानंतर आम्ही मग त्या दिशेने कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्यापैकी एक आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला. गुन्हा करण्याचं कारण असं होतं की मयत जो आहे त्या मयताने जो आरोपी अटक झालेला आहे त्या आरोपीची रिक्षा चालवण्यासाठी घेतली होती. ती रिक्षा चालवत असताना त्यांनी एका डंपरला धडक दिली आणि त्या धडकेमध्ये त्या रिक्षाचं नुकसान झालं. ते नुकसान भरपाई करून दे म्हणून मयताच्या मागे ते लागले होते. त्याचप्रमाणे तिसरा जो आरोपी आहे मायनर आहे तो त्या आरोपीच्या खिशातून मयताने 5,000 रुपये चोरण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही कारणामुळे ह्या 3 आरोपींनी संगनमत करून मैताला मारहाण केली, जबर मारहाण केली, दांडकेने वगैरे त्याच्या डोक्यात पर्यंत मारलं होतं. त्यामुळे तो मयत झाला. मयत झाल्यानंतर आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी हे जे बॉडी आहे ती जंगलात फेकून दिली होती. परंतु काही लोक तिथं लघुशंकेला गेल्यामुळे ती बॉडी आम्हाला मिळाली आणि हा गुन्हा ओपन झालेला आहे. हा मयत जो आहे बेबीपाडा नायगावचाच राहणारा आहे आणि याच्यापैकी जे आरोपी आहेत ते पण त्याच ठिकाणी राहणार आहे. जो फक्त मायनर जो आरोपी आहे तो भटकता आहे, तो मुंबईकडे राहणार आहे. तो यांच्याबरोबरच असतो नशा करण्यात. आतापर्यंत एक आरोपी अटक केलेला आहे आणि बाकी 2 आरोपींची नावं निष्पन्न करण्यात आलेली आहेत. त्यापैकी एक मायनर आहे तो पण ताब्यात घेण्यात येईल आणि तिसरा जो आरोपी आहे तो आम्हाला ऑलमोस्ट मिळालेला आहे. आज संध्याकाळपर्यंत त्याचा ताबा आम्ही घेऊ.